नमस्कार. जनार्दन मराठी बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जाणून घेऊया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. आजची महत्त्वाची घडामोडी अशी आहे, MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. तर या बातमीचा आपण सविस्तर आढावा घेऊया. इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप करताना जातीवाचक उल्लेख केल्यावरून जलील यांच्याविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जमीन हडपल्याचा आरोप करताना हरिजन शब्दाचा उल्लेख 7 वेळा केला. यामुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगत लक्ष्मण हिवराळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी क्रांती चौक पोलीस ठाणे गाठत जलील यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. काल इलेक्ट्रॉनिक माध्यमावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी बौद्ध समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यांनी हरिजन शब्द हा त्यांनी उच्चारलेला आहे. त्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ते सगळं आलेलं आहे. आज आम्ही आंबेडकर समाज संपूर्ण क्रांती पोलीस स्टेशनला येऊन त्याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा म्हणून अशी मागणी करत आहे. आणि PI साहेब माने साहेबांनी सांगितलं की आम्ही गुन्हा दाखल करतोय. माझं एकच म्हणणं आहे इम्तियाज जलीलला की बौद्ध समाजाने आपल्याला मागच्या वेळेस खासदार म्हणून निवडून दिले. बाळासाहेबांमुळे तो खासदार झाला या ठिकाणी आणि त्याचं एकच ध्येय आहे की आमदारीला त्या आमदार बाळासाहेबांबरोबर युती न केल्यामुळं तो आपटला आणि आपटल्यानंतर बौद्ध समाजाच्या जाती भावनेतून त्यांनी हे बातला घेण्याचा प्रयत्न करत आहे. एक पालकमंत्रीच्या वैयक्तिक प्रॉपर्टीमध्ये याला जाण्याचा काही अधिकार नाहीये. याची सुद्धा प्रॉपर्टीची चौकशी ईडी मार्फत करण्यात यावी अशी आम्ही आंबेडकर समाजाच्या वतीने मागणी करतोय. आज क्रांती चौक पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या ॲट्रॉसिटी तक्रार देण्यात आलेलो आहे. याचं महत्व हरिजन हा शब्द 7 वेळेस वापरलेला आहे. त्याचप्रमाणे मागील विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी दलित समाज हा विकाऊ समाज आहे, पैसे घेऊन विकला जातो हे केलं होतं. त्याप्रमाणे हा दलित विरोधी इम्तियाज जलीलचा आम्हाला चेहरा लक्षात आलेला आहे. मागच्या वेळेस सुद्धा यांनी आमच्या दलित समाजातील जालिंदर शिंगे या कार्यकर्त्याला मारहाण करून जातीय शिवीगाळ केलेली होती. आज नेहमीच दलित मुस्लिम हा वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आज आम्ही सर्व इम्तियाज जलील याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आणि यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल 100% होणार. त्याचप्रमाणे इम्तियाज जलील यापुढे दलित विरोधी जर त्यांनी भूमिका घेतली तर त्याच्या घरावर प्रचंड मोर्चा आज सर्व दलित समाजावरती काढण्यात देऊ आणि त्याला आम्ही त्याची अवकाश दाखवू की तो जो दलित विरोधी भूमिका घेत आहे तर त्याची अवकाश आम्ही त्यांना दाखवू. दुसरी महत्त्वाची घडामोडी म्हणजे MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली तर आपण जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती. ठीक आहे, तक्रार देण्याचा अधिकार कोणालाही आहे, पण पोलिसांनी शहानिशा न करता माझ्या विरोधात जे FIR रजिस्टर केलेली आहे, मला असं वाटतं की या शहरातून पोलिसांचा अंतिम संस्कार झालेला आहे. कारण जेव्हा पोलीस आपली ड्युटी न बजावताना फक्त एका मंत्र्यांच्या दबावाखाली अशा प्रकारचे FIR रजिस्टर करत असेल तर ते पोलिसिंग नाही आहे, तर नेत्यांची गुलामी सारखी झालेली आहे. मी याच्या विरोधात हायकोर्टात जाणार आणि पोलीस कमिशनर सोबत जे पोलीस स्टेशननी माझ्या विरोधात FIR रजिस्टर केलेले आहे त्यांना हायकोर्टामध्ये मी नेणार आणि हायकोर्टाला समजावून सांगणार की कोणत्या आधारावर त्यांनी FIR रजिस्टर केले. आधार एकच होता, मंत्री संजय शिरसाट साहेब यांचा दबाव आणि त्यांचे जे कार्यकर्ते एका पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन जे बोंबाबोंब करत होते ते त्यांच्या एकेकांचा तुम्ही हे केलं की ते कोण होते, तर हे सगळे हे नेते आहे की ज्यांची 7 कोटी रुपयाची फाईल समाज कल्याण विभागामध्ये अडकलेली आहे. समाज कल्याणची स्कीम आहे 7 कोटी रुपये देण्याची आणि हे जे लोकांचे पैसे आतापर्यंत मिळालेले नाही आहे त्यांची फाईल वर संजय शिरसाट साहेबांची फाईल म्हणून आपल्यालाही आश्चर्य वाटेल की कशा प्रकारे पोलीस दबावाखाली काम करत आहे. आणि हे जे मंत्री साहेब आहे
त्यांनी हे जे सगळं लोकांना सोडलेले आहे माझ्या विरोधात इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी. आता माझ्या हातात हे डॉक्युमेंट आहे. हे डॉक्युमेंट कोणता डॉक्युमेंट आहे? ते जे वर्ग 2 ची जागा, जे आमचे गोर गरीब दलित समाज एससी समाजासाठी राखीव होती सरकारी जमीन आहे वर्ग 2 ची, त्याच्यावर लिहिलेलं आहे याला हस्तांतर करता येत नाही, सरकारी जमीन आहे. हे जे डॉक्युमेंट आहे ते 10 एकर जागा जे संजय शिरसाट साहेबांची आपल्या 2 मुलांच्या नावावर ट्रान्सफर करून घेतली, कलेक्टर ऑफिसला दबाव टाकून. हे गरीब एसटी समाजाचे लोकांची जमीन होती. आता या डॉक्युमेंटवर मी जे हायलाइट केलेलं आहे हे सरकारी डॉक्युमेंट आहे. याच्यावर लिहिलेलं आहे महाराष्ट्र शासन. महाराष्ट्र शासन हे लिहिलेलं आहे. त्या सरकारी डॉक्युमेंटवर जेव्हा ते ट्रान्सफर केलेली आहे लँड दुसऱ्यांच्या नावावर, तर त्याच्यावर लिहिलेलं आहे हरिजन म्हणून दिलेली आहे. हे सरकारी डॉक्युमेंट एक वेळा नाही 2 वेळा लिहिलेले आहे तिथे. मी फक्त वाचलो होतो. हे जे सरकारी महाराष्ट्र सरकारचा डॉक्युमेंट आहे, सरकार म्हणतं की नाही तुम्ही हे शब्द वापरू नका, वापरले तर आम्ही तुम्हाला केस करणार. मग आता मी संजय शिरसाट साहेब आणि जे लोक माझ्या विरोधात पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन बोंबाबोंब करत होते, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, आपल्याला ठेच पोहोचली. इम्तियाज जलीलने हे शब्द वापरला, पण इम्तियाज जलीलने हे शब्द कुठून आणला? तर हे राज्य सरकारच्या महाराष्ट्र सरकारचा डॉक्युमेंट आहे, त्याच्यावर लिहिलेला आहे हे शब्द. आता तुम्ही कलेक्टर साहेबांच्या विरोधात FIR रजिस्टर करा. रजिस्ट्री डिपार्टमेंटचे जे रजिस्ट्रार आहे ज्यांनी हे इश्यू केलेले आहे डॉक्युमेंट, त्यांच्यावर FIR रजिस्टर करा. महसूल विभाग ज्यांच्या इख्तियारीत हे डॉक्युमेंट येतं, महसूल मंत्री यांच्या विरोधात FIR रजिस्टर करा. तुम्ही करणार नाही, कारण तुम्हाला जे देण्यात आलेला आहे आदेश ते फक्त इतका आहे की माझ्यावर खूप सारे आरोप झालेले आहेत, त्याला डायव्हर्ट करण्यासाठी आता तुम्ही लोक माझ्या बचावासाठी या. मी तुमच्या 7-7 कोटी रुपयाचा फाईल करून देईल आणि तुम्ही मला पोलीस स्टेशनामध्ये जाऊन कशा प्रकारे हे इश्यू डायव्हर्ट करता येतं. तुम्हाला माहित आहे की इतकं दिवस झालेले आहे, एका प्रश्नाचंही उत्तर दिलं नाही, एका प्रश्नाचंही उत्तर दिलं नाही. मला बोलायचं नाहीये. का नाही बोलायचं आहे? एका कॅबिनेट मंत्री जे उपमुख्यमंत्री आणि त्यांचे पक्षाचे मोठे नेते यांचा मी खूप जवळचा आहे, जे जगाच्या सर्व मुद्द्यावर बोलतो, हे या मुद्द्यावर का बोलत नाही? आणि हे जे डॉक्युमेंट आहे मी आपल्याला देतो, या डॉक्युमेंटवर त्यांच्या दोघंही मुलांचं नाव आहे, तुषार संजय शिरसाट, सिद्धांत संजय शिरसाट. म्हणजे हे गोरगरिबांची जमीन जेव्हा आपण लाटली, आपल्याला हे पण नाही वाचायला मिळालं की याच्यावर जे शब्द आहे ते शब्द आता आपल्याला बोलण्यास मनाई आहे. मी काय केलं? मी तुमच्या डॉक्युमेंट वाचून दाखवले फक्त आणि माझ्या विरोधात FIR करतं.